नमस्कार. आपल्या उजनीधर अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 17 जुलै 2025. खरं तर कालपासून आपण अपडेट दिली नव्हती, कारण ज्यावेळेस पूरपरिस्थिती किंवा ज्यावेळेस धोक्याचा इशारा असेल त्यावेळेस आपण अपडेट वेळोवेळी कदाचित पुढच्या काळामध्ये दर तासाला आपण अपडेट देणार आहोत. कारण सध्याला परिस्थिती नॉर्मल आहे. आणि त्याचबरोबर उजनी धरणातून येणारं पाणी किती आहे, उजनी धरणातून पाणी भीमा नदीत किती पाणी सोडलंय, आणि 5 वाजता आज सायंकाळी 5 वाजता उजनी धरणातून पाणी जे सोडलं त्यामध्ये वाढ केली आहे, ती वाढ का केली आणि किती केली त्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. सायंकाळी 6 वाजता उजनी धरणाची एकूण पाणी पातळी ही 496.600 मीटर, तर एकूण पाणी साठा हा 114.53 TMC आणि उपयुक्त पाणी साठा हा 50.87 TMC. तर टक्केवारी बघितली तर 94.95% म्हणजे जवळपास 95% उजनी धरण झालेलं आहे. आणि दौंडचा विसर्ग खरं तर गेल्या 2-3 दिवसामध्ये वाढला होता. तो काल सकाळपासून तो कमी होत तो आता सध्याला कमी झालेला आहे. परंतु उजनी धरणातून 5 वाजता जे पाणी वाढवलं आहे ते पाणी का वाढवलं, नेमकं येणारा विसर्ग किती आणि जाणारा विसर्ग किती याचं गणित जर बघितलं त्यामध्ये तफावत आढळते. आणि त्या उजनी धरणाच्या पांडव क्षेत्रामध्ये जे 19 धरणं आहेत त्या पांडव क्षेत्रामध्ये पावसाचं प्रमाण खूपच कमी आहे. जास्तीत जास्त 4 मिलीमीटर पाऊस एका धरणामध्ये पडला आहे. बाकी धरणामध्ये 0 पर्यंत पाऊस आहे. तरी पण पाणी वाढवलं गेलेलं आहे. आणि सेना माडा उपसा सिंचनचं असेल किंवा बोगदाचं पाणी असेल त्यातून पाणी कमी केलंय. ते का कमी केलं आणि नदीतून का वाढवलं जात आहे याचा हा प्रश्न शेतकऱ्याला पडला आहे आणि सर्वसामान्य माणसाला पडलेला आहेच. नदीच्या पाण्यामध्ये पातळीत वाढ होताना दिसते, परंतु बोगद्यातून पाणी सोडताना जी काय परिस्थिती होईल त्याचा काही परिणाम होणार नाही. परंतु ते पाणी कमी केले, 900 वरून 400 क्युसेक करण्यात आलेलं आहे. काय अडचण असेल तर मला वाटत नाही की अडचण काही असेल, कारण बोगदा आहे तो डायरेक्ट तो नदीमध्ये मिसळतोय. त्यामुळं त्यामध्ये काही अडचणीची शक्यता फारच कमी आहे. तरी पण तो विसर्ग कमी करण्यात आला आहे आणि नदीतून विसर्ग वाढवण्यात आला आहे. सध्याला दौंडमधून येणारा विसर्ग हा तो 20,000 क्युसेक असणारा विसर्ग तो 11,456 वर आलेला आहे. आणि बडगणाचा विसर्ग हा 21,000 होता, तो 13,116 वर आला आहे. तरी पण येणारं पाणी आणि जाणारं पाणी यामध्ये तफावत दिसते. कारण येणारं पाणी हे 11,456 आहे आणि जाणारं पाणी आहे 19,360. त्यामध्ये नदीमध्ये 16,600, माडा उपसा सिंचनमध्ये 180, दहेगाव उपसा सिंचनमध्ये 80 आणि बोगद्यामध्ये 400 क्युसेक्स आणि कालव्यामध्ये 21 क्युसेक असा विसर्ग एकूण 19,360 क्युसेकचा विसर्ग सध्याला चालू आहे. तरी पण बोगद्याचं पाणी कमी करणं गरजेचं नाही. पण तरी पण का केलं हा प्रश्न सतावणार आहे. खरं तर हा प्रश्न लोकप्रतिनिधी विचारणं गरजेचं आहे, परंतु कोणी विचारताना दिसत नाही. शेतकरी मात्र वाट पाहत आहेत. त्याची दखल कोणी घेताना दिसत नाही. आणि नीरा नदीतलं जे वीर धरणाचं पाणी आहे ते पूर्णपणे बंद आहे सध्याला. त्यामध्ये नाझरे धरणातून फक्त 242 क्युसेकचा पाणी विसर्ग तो त्या धरणाच्या पांडवक्षेत्रामध्ये सोडला जातोय. आणि जर बघितलं जे 19 धरणं आहेत त्यामध्ये 9 धरणातून 7,168 क्युसेकचा विसर्ग सध्याला त्या नदीपात्रातून त्या धरणातून नदीपात्रात सोडला जातोय. म्हणजे हा फार विसर्ग नाही आणि पाऊस पण नाही. तरी पण येणारा विसर्ग आणि सोडण्यात येणाऱ्या विसर्गामध्ये फार तफावत पडताना दिसते. तफावत पडली तर हरकत नाही, परंतु ज्या योजना आहेत त्या फुल स्पीडनं चालल्या पाहिजेत. शेतकऱ्यांना फायदा झाला पाहिजे अशी सर्व शेतकऱ्यांची आणि माझी सुद्धा मागणी आहे. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनीधर अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनीधर अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.